मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भार हा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती जरी चरी वनिधेनु आठवी वत्स नित्य जननी करित कामे बालका पासी चित्त तदुपरी गुरु माये लेकुराठे विप्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मी लेकरू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाधत मुक्त कंठ करुणी नाही तुझे बंधन प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन येषां चरण सान्निध्यात् भयमुक्तो भ्रमाम्यहं ज्ञानाप्तये तु तान् वन्दे यज्ञेशां गुरुनायकाम् अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा अनंत कोटी ब्रह्मा राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचै रामानंद प्रह्लाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ श्रोता वक्ता श्री राम समर्थ। श्री चैतन्य उपासना मंडळ नांदेडच्या या 2025 सालामधल्या 22व्या नामस्मरण चातुर्मासामध्ये आज दिनांक 4 ऑक्टोबर 2025 या चातुर्मासातला नामस्मरण दिन क्रमांक 91 या अंतर्गत सद्ग्रंथ वाचनाच्या संदर्भात श्रीमद भागवतातल्या एकादश स्कंदावर शांती ब्रह्म नाथ महाराजांनी निरूपित केलेलं जे एकनाथी भागवत आहे त्यातल्या 8व्या अध्यायातल्या 22, 23, 24 आणि 25 श्लोकांतर्गत ज्या काही ओव्या आहेत त्याचा आपण नाथ महाराजांच्या सद्गुरुनाथांच्या कृपेने वाचन श्रवण आणि चिंतन करूया। यासाठी उपस्थित माता बंधू भगिनींच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या नित्याच्या वाङ्मयीन सेवेला सुरुवात करतो। सज्जनो, 7वा आणि 8वा अध्याय आणि 9व्या अध्यायाचा काही भाग हा यदुराजा आणि भगवान अवधूत यांच्या सुसंवादाचा आहे। परमार्थ मार्गावर चालत असताना आपलं जे ध्येय आहे साधकाचं भक्ताचं ते म्हणजे आत्मानंद मिळवणं, आत्मज्ञान मिळवणं। आणि या मार्गावर चालत असताना साधकाने भक्ताने काय काय सद्गुण आपल्याकडे जोपासावेत हे सद्गुण आपल्याला या चराचर सृष्टीमधून किती सहजतेने घेता येतात, पण ते सहजतेने घेण्यासाठी साधकाकडे भक्ताकडे जो दृष्टिकोन हवाय तो दृष्टिकोन अवधूत यदुराजाला सांगतायत। खरं म्हणजे ते सगळं आपल्यासाठीच। आपण सुद्धा चराचर सृष्टीकडे आपल्या आजूबाजूच्या दृश्य विश्वाकडे पाहत असतो, त्याचा अभ्यास त्याचं निरीक्षण आपलं सुरू असतं। पण त्यासाठी आवश्यक असलेला भक्ती मार्गातला नवे नवे जीवन जगत असताना प्रापंचिक आणि पारमार्थिक दोन्ही दृष्टीने
जो सकारात्मक दृष्टिकोन आपल्याकडे असायला हवा तो सामान्य माणसाकडे आपल्याकडे नसतो. सत्पुरुषांची चरित्र किंवा ज्ञान देणारे ग्रंथ जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा त्यातून खऱ्या अर्थाने आपल्याला ही दृष्टी शिकून घ्यायची आणि ती दृष्टी यदुराजाला अवधूत देतात. आणि तो संवाद सुरू असताना कालचा आपला विषय चालला होता की अवधूत म्हणतात की यदुराजा, मी एक जो गुरु केला, गुरु क्रमांक 18, हा पिंगला वेश्या हिला मी गुरु केलं. सज्जनो, नाथ महाराजांनी इतकं सूक्ष्म चिंतन आपल्या समोर मांडलेलं आहे. खरं म्हणजे भक्ती मार्गाचा खऱ्या अर्थाने साधकावस्थेमध्ये फायदा व्हावा यासाठी जी जी सूत्र लागतात की जी सामान्य माणसाच्या खरोखर लक्षात येणार नाही, ती नाथ महाराजांनी इतकी स्पष्ट उकल करून आपल्याला दाखवली. त्याचा खरंच फायदा आपल्याला होणार आहे. कालचा जो विषय होता तो इतका महत्वाचा आहे की मानवी जीवनामध्ये होतं काय की आपण देहामधून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि जोपर्यंत देहामधून सुख आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत आपलं मन भगवंताकडे कधीच जाणार नाही. महाराजांच्या प्रवचनामध्ये एक वाक्य फार सांगतं की तुम्हाला भगवंताची नडच, गरजच वाटत नाही. आणि इथे गरज न वाटल्यामुळे चाललंय ना त्याच्याशिवाय काही. जेव्हा धक्का बसतो प्रपंचामध्ये, जवळपास 80-90% माणसं प्रापंचिक धक्क्यातूनच परमार्थाकडे वळलेली आहेत. नाही तर मी, माझं कर्तृत्व, माझी बुद्धिमत्ता, मी 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 याच्यातच माणसाचं आयुष्य जातं आणि भगवंताची नड वाटत नाही. याचं कारण देहाच्या पातळीवरून आपण सुख मिळवत जातो, काही विशिष्ट काळापर्यंत ते मिळत जातं आणि मग ते जेव्हा बंद होतं किंवा तिथे एखादा अपघात होतो मग माणूस थोडासा जागेवर येऊन विचार करायला लागतो. मग ते पुढे म्हणाले की याच्यासाठी काय आवश्यक आहे? आसक्ती कमी कशाने होईल? तर म्हणाले माणसाला पश्चात्ताप झाल्याशिवाय हे होणार नाही. आणि पश्चात्ताप होण्यासाठीची 2 कारणं त्यांनी सांगितली. एक, मनापासून असं वाटलं पाहिजे की आजपर्यंत जे करायला पाहिजे होतं ते मी केलंच नाही आणि म्हणून मला त्या शाश्वत सुखाचा अनुभव कधी आलाच नाही. परीक्षेमध्ये जेव्हा विद्यार्थी नापास होतो तेव्हा त्या दिवशी खरा विद्यार्थी असेल, प्रामाणिक विद्यार्थी असेल, तेव्हा त्याच्या लक्षात येतं त्या क्षणी, अरे आपण आतापर्यंत ज्या पद्धतीने, ज्या नियोजन पद्धतीने आपण अभ्यास करायला पाहिजे तो केला नाही. आणि तो न करण्याचं कारण काय? दुसरी गोष्ट लक्षात येते की ज्या ज्या गोष्टीमध्ये आपण मन घालायला नको होतं, ज्या ज्या गोष्टींमध्ये आपण वेळ घालवायला नको होता तो नेमका तिथे घातला. तसं अगदी हीच गोष्ट परमार्थाच्या बाबतीमध्ये होती की आजपर्यंत मी जे परमार्थ प्राप्तीसाठी करायला पाहिजे होतं, म्हणजेच शाश्वत आनंदासाठी, समाधानासाठी करायला पाहिजे ते मी आजपर्यंत केलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, भगवंत प्राप्त होण्यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजे त्यातला एक विवेक आणि दुसरं वैराग्य, ह्या 2ही गोष्टींचा अभ्यास मी केलेला नाही. या 2 गोष्टी पश्चात्तापासाठी आवश्यक असतात. सज्जनो, झालं काय? पिंगला वेश्येचं उदाहरण घेऊन परमार्थ मार्गामध्ये कसं जायचं, परमार्थ मार्गच खऱ्या अर्थाने आपल्याला त्यांनी सांगितलाय. ती कथा तुम्ही वाचा, पण आपला जो विषय तो की हे एकदा समजून घेऊन त्या कथेकडे जेव्हा वाचा आपण जाणार आहोत तेव्हा ती सगळी कथा आपल्याला आपण मानवी जीवनामध्ये जसा चित्रपट पाहायला जातो, साक्षीत्वानी चित्रपट आहे, आपण तिथे कुठे इन्व्हॉल्व नसतो, पण
त्यातून काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे ज्या पद्धतीने पाहतो तशा पद्धतीने सज्जनो आपल्याला पिंगलेची कथा आता पाहायची. तत्पूर्वी पिंगलेचं झालं काय, तिचा आशाभंग झाला. आशाभंग झाल्यामुळे काय झालं, दोन गोष्टी झाल्या. एक, देहाबद्दलची उदासीनता आणि भगवंताबद्दलची आतुरता. या दोनही गोष्टी पूर्वसंचिताने पूर्वपुण्याईने तिला प्राप्त झाल्या. या दोन गोष्टी मानवी जीवनात होणं गरजेचं आहे. आपल्या दृष्टीने सुद्धा जसा कुरुक्षेत्रावर अर्जुन होता आणि त्याच्या भोवती जेवढे काही त्याचे प्रश्न होते, तो अर्जुन म्हणजे तुम्ही आम्हीच आहोत. आपलं कुरुक्षेत्र हा प्रपंच आहे. आपली परिस्थिती अर्जुनासारखी जशी असते अगदी तसंच आहे की देहाबद्दलची उदासीनता आपल्याला येतच नाही. आणि ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भगवंताबद्दलची प्रेम, आस्था, आपुलकी, स्नेह आणि मग एवढं झाल्यानंतरचा प्रश्न आहे आतुरता. आतुरच नाही आपण, भगवंताची नडच आपल्याला वाटत नाही. हा खरा प्रश्न नाथ महाराजांनी छान आपल्याला समजून सांगितलं. चाललाय बस, जन्म झालाय, आपण आतापर्यंत मुकुंदराव तुम्ही जिवंत काय तर मेले नाही म्हणून जिवंत आहे आपण बस. बाकी कर्तृत्व असं जर पाहिलं भगवंताच्या मानवी जीवनाच्या देहाच्या दृष्टीने काहीच नाही. आणि त्या भगवंताची आतुरता, त्या भगवंताचं प्रेम आपल्याला निर्माण होण्यासाठी फार सुंदर गोष्टी त्यांनी सांगितल्या. काय म्हणाले, स्वतःच्या दोषांची अत्यंत तीव्र जाणीव होऊन आपण फार पतित आहोत, आपण फार पापी आहोत, अशी पिंगलेची अवस्था निर्माण झाली. आणि ही जेव्हा माणसाला निर्माण होते तेव्हा खरा पश्चात्ताप किंवा पश्चात्तापाच्या नंतरची ही भावना, ते म्हणाले की आपण मोठे पतित आहो असं मनापासून जेव्हा वाटतं माणसाला, नाथ महाराजांनी फार सुंदर सांगितलं. असं जर तुम्हाला वाटलं की मी पापी आहे, मी खरोखर पापी आहे, अशी भावना निर्माण होणं म्हणजे ते म्हणाले आत्मज्ञानाचं प्रवेशद्वार उघडणं आहे. हा विचार कधीतरी आपल्या मनात येतो का? हे फक्त संत वाङ्मयच आपल्याला सांगू शकतं. नाही तर मी पापी आहे म्हटल्यानंतर गोदावरी नदीवर जाणे, नाही तर गळ्याला फास लावून देणे, हे उत्तर व्यवहारामध्ये मिळतं. संतांच्या चिंतनातून काय मिळतं की तुम्ही पापी आहात असं मनापासून, मी चुकलो, मी गुन्हा केला, मी पापी आहे, मी पतित आहे, मी हे करायला नको होतं, आता पश्चात्ताप झालाय. नाथ महाराज म्हणाले अरे ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. हे कोण सांगू शकतं? भारतीय तत्वज्ञान सांगू शकतं की मी पापी आहे, मी पतित आहे. ही भावना ज्या वेळेला निर्माण होते, खरं म्हणजे हा इथे विवेक आहे, तो विचार आहे की हे आत्मज्ञानाचं प्रवेशद्वार आहे. असं कोणत्या तरी जगातल्या साहित्यात कुठेतरी आपल्याला पाहायला मिळेल? कोणत्या वाङ्मयात, कोणत्या साहित्यात आपल्याला हे पाहायला मिळेल का? इतका उच्च विचार. खरोखर भारतीय तत्वज्ञान, भारतीय ग्रंथ, भारताचा म्हणजे सनातन वैदिक धर्माचा इतिहास जरी नुसता वाचला ना आपण, आपल्या लक्षात येईल की विश्वामित्रासारखे महान विद्वान, विद्यावान, तपस्वी, इंद्रिय निग्रह करणारी, जितेंद्रिय असं ज्यांना म्हटलं जात होतं, असे विश्वामित्र तपश्चर्याला पहिल्यांदा बसले. आणि आपल्याला माहिती की ते मग पुढची प्रोसिजर, इंद्राला भीती वाटली, मग ते सगळे त्यांचे उद्योग सुरू झाले. मग त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी म्हणून मग अप्सरेला, रंभेला, कोणाला तरी, काय आपल्याला त्यांची नावही माहित नाही, पण कोणाला तरी मेनकेला पाठवलं. बरं, माझं चूक, मेनका, शेवटी तीच काय, मेनकेला पाठवलं. मेनकेला पाठवल्यावर ते झाले, अधःपतन झालं त्यांचं. एवढा मोठा अधःपतन झाल्यानंतर पुन्हा शांतपणे विचार केला की मी चुकलो, माझी तपश्चर्या वाया गेली, माझं एवढं नाव, मी एवढा तपस्वी, मी अमकं जीव देतो, असा विचार नाही केला. तेव्हा झालं का काय, मी पुन्हा तपश्चर्याला बसलो. पुन्हा म्हणजे मी कामाने वेडा झालो आणि कामनेच्या पायी माझं अधःपतन झालं, हरकत नाही, पुनश्च हरिओम, पुन्हा साधनेला बसले, पुन्हा तेवढी साधना केली.
मला वाटतं पुन्हा एक रंभाका उर्वशी आहे आणि त्यांनी तिला पाहिल्याबरोबर शाप दिला, क्रोधाने तिला जाळून टाकलं. पुन्हा लक्षात अरे पहिल्यांदा कामाने बाधलं, क्रोधाने पुन्हा तपश्चर्येला. यातून घ्यायचं काय? एक चूक होऊ नये, पण झाली तरी तुम्ही पुन्हा नवीन विश्व निर्मिती करण्या इतकं साधन, इतकी तपश्चर्या विश्वामित्रांनी केली, पुन्हा प्रतिसृष्टी निर्माण केली वगैरे वगैरे. सूत्र असं आहे की सारखं सारखं ते करू नये, पण झालं दुर्दैवाने. भारतीय तत्वज्ञान हा इतिहास आपल्या समोर आहे. म्हणून ते म्हणाले की जर खऱ्या अर्थाने पश्चाताप झाला आणि मी पापी असं वाटलं तर ते प्रवेशद्वार आहे आत्मानंद, आत्मज्ञान मिळवण्याचं. हे सूत्र इथे सांगितल्यावर पतितपणाच्या जाणीवेतून आत्मान आत्मविवेक सहज अंकुरित होतो आणि माणूस केवळ भगवंतासाठी जगण्याचा विचार करतो. असा एक सिद्धांत नाथ महाराज सांगतात की ही जी पतितपणाची जाणीव आहे सज्जनो, या जाणीवेतूनच तुम्हाला अनात्म काय आत्म काय याचा विचार करून मनुष्य त्या मार्गावर चालायला लागतो. आणि मग भगवंतासाठीच मला जगायचंय, आपला विषय पिंगलेचा सुरू व्हायचा, त्याच्या प्रस्तावना मी तुम्हाला सांगतो. आणि हे सगळं झाल्यानंतर पश्चाताप, त्याचे 2 भाग, त्याच्यानंतर हा आसक्ती सुटली पाहिजे, आपल्याला हे करायचंय. या सगळ्यांमधून एकदा त्याला जर जाणीव झाली की नाही आता मला भगवंतासाठीच जगायचंय असं ठरल्यानंतर, म्हणून म्हटलं ना ध्येय निश्चिती आयुष्यात फार महत्वाची. आणि ती जितकी लवकर होईल, अगदी बालपणापासून जर झाली ना तर त्या बालकाचा, त्या जीवाचा उद्धार फार लवकर होतो. की मला भगवंता, म्हणून म्हटलं ना की मुलांना पहिल्यांदा आपल्याला हे शिकवणं गरजेचं की कशाला प्राधान्य द्यायचंय, आपल्या मुलांच्या समोर कोणता विषय ठेवायचा, पैसा, प्रतिष्ठा, ज्ञान. मग ज्ञानामध्ये कोणतं नेमकं ज्ञान, नीतिमत्ता, यात कशाला त्यांनी प्राधान्य द्यावं, तर नीतिमत्तेपासून पहिले सुरू. एकदा तो नीतिमान जर झाला तर विवेक, वैराग्य, आत्मज्ञानाचा मार्ग म्हणजे खऱ्या समाधानाचा मार्ग. आणि हे सगळं जेव्हा तो नीतिमत्तेने करायला सुरुवात जाईल तेव्हा पोट भरण्या इतकं तर परमेश्वराने द्यायचं ठरवलेलंच आहे, त्याच्याशिवाय खाली पाठवलेलंच नाही. हाही विश्वास त्याच्यात जागृत करणं. म्हणून ते म्हणाले एकदा भगवंतासाठी जगायचं म्हटलं की मग निश्चय झाला ना की माणसाचं मन विकारांपासून दूर जाण्याचा अभ्यास करायला सुरुवात. अरे नाही हा विकार आहे, नको, हा नको, आता पण त्याच्यासाठी ध्येय निश्चिती. एकदा भगवंतासाठी जगायचं ठरलं की ते म्हणाले विकारांपासून मन दूर जातं आणि मग इंद्रियांच्या त्या भोगांना हळूहळू कंटाळायला, एकदम होतच नसतं. जन्मोजन्मीचे संस्कार त्या सूक्ष्म देहावर झालेले, तो सूक्ष्म देह तसाच आहे, फक्त वरचे मोबाईलचे आपण कव्हर्स बदलतो किंवा मोबाईल जसे हँडसेट बदलतो की नाही, सिम कार्ड तेच आहे. त्या सिम कार्डवरचा डाटा जसाच्या तसा आहे, जन्मोजन्मीचा. पण हे काय आता आपण तयार केलेल्या सिम कार्डवर जर एवढा डाटा आहे तर परमात्म्याने केलेल्या सिम कार्डवर केवढा डाटा आहे. कोट्यानुकोटी जन्म घेईन करीन तुझे पाद सेवन. कोट्यानुकोटी जन्म घेईन म्हणजे तेवढे जन्म आपण घेतोच. सगळं त्या डाटावर आहे. वासना आहे, इच्छा आहे, कामना, काय काय सगळ्या, राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, वृत्ती आहे. तर ते म्हणाले की त्या इंद्रिय भोगांना तो कंटाळतो आणि मग म्हणाले त्यामध्ये भगवंताच्या स्मरणाचा जर अभ्यास ठेवला म्हणजे मन आपोआप, नाथ महाराज म्हणाले की हे मन, मानवी मन जे आहे हे आपोआप अंतर्मुख होतं. सजन एक सूत्र आहे इथे की भगवंतासाठी जगायचं म्हणजे मग विकार कमी होतात. पहिल्यांदा एवढं जरी ध्येय ठरलं की मला भगवंतासाठी जगायचं, आता भगवंत म्हणजे सध्या आपण असं ठरवू की नाम, शाश्वत आनंद याच्या प्राप्तीसाठी विकार कसे जळतील ते जाणण्याचं साधन आता ते सांगितलं. भगवंताचं स्मरण, नामाचा संकल्प, नामस्मरण
विकार बरोबर बरोबर तुम्हाला ज्यांनी ज्यांनी संकल्प केले, ज्यांचे संकल्प अनेक दिवसांपासून सुरू आहे किंवा ज्यांचं निश्चित नामस्मरण अनेक वर्षांचं आहे, त्यांना बरोबर 6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षात स्वतःची प्रगती बरोबर दिसते. आणि ती दिसते कशी पहा, की काय होतं त्याच्यामुळे मन आपोआप अंतर्मुख व्हायला सुरू. आणि आज जप नाही झाला, आज सगळं कामातच वेळ गेला बा, ऑफिसमध्ये इतकं काम झालं, हे तितकं झालं, जपाला माळ घेऊन येताच आलं नाही, काय करावं. तर असं अंतर्मुख होतं. आणि मग नाथ महाराज म्हणाले, विषयाचे संकल्प विकल्प हळूहळू ओस पडायला लागतात. संकल्पो विकल्पो मनहा अशी भगवद्गीतेमध्ये मनाची व्याख्या भगवंत सांगतात. मन म्हणजे काय तर म्हणाले, जिथे अखंड संकल्प आणि विकल्प, हे करू का, ते करू का, ते करावं का, हे करावं का, हे करू का, ते करू का, असं संकल्प विकल्पाचं अखंड चिंतन ज्या मनुष्याच्या ठिकाणी होतं मेंदूत, त्याला मन असं म्हटलेलं. आणि मग हे सगळे संकल्प हळूहळू निघतात. नाही, नाम नाम नाम. आणि अंतर्मुख झालेलं मन जेव्हा विचार करायला लागतं, शांतपणे तो विचार करतंय, मनाचे संकल्प विकल्प ओस पडायला लागतात. संकल्प विकल्पांचा पूर्ण निराश होऊन एकदा तो जर झाला ना, इतकी सुंदर सांगतात बघाय, किती स्टेप्स सुंदर सांगतायत नाथ महाराज. सुरुवात कुठून झाली, देहामधून सुख मिळवण्याचा जो प्रयत्न आहे, तिथपासून नाथ महाराज आपल्याला एक एक पायरी किती सुंदर सांगतात. की तुम्ही देहातून सुख मिळवण्याला जाता, मग भगवंताकडे तुम्ही जात नाही, मग जायचं असेल तर काय करावं लागेल, तर मग आसक्ती कमी करावं लागेल. आसक्ती कमी करायची तर काय करावं लागेल, तर तुम्हाला आपल्याला आसक्ती आहे आणि त्या आसक्तीमुळे आपला किती ऱ्हास झाला जीवनात, याचा मनापासून पश्चाताप झाला. याची आसक्ती, त्याची आसक्ती, किती किती मी सांगतो ना, 100 ड्रेस असले तरी दुसऱ्याला घ्याव का एखादा ड्रेस, माझा ड्रेस नाही, तो त्या रंगाचा तर मला नाहीच, मग दिवाळीला घेऊ का हा शर्ट. आपण आपल्यापासून सांगावं, केवढी असं काय काय वेळेला प्रिन्सला दिले तर 40-40 शर्ट, बापरे, इतकी आसक्ती आहे. आणि त्या आसक्तीने मनुष्य कसा गुंफला जातो त्या याच्यामध्ये. जसा तो काय म्हणतो आपण त्याला, कोळी कोळी स्वतःच जाळं तयार करत राहतो आणि स्वतःच त्याच्यात, तसं अगदी तसं आसक्तीने या मानवी जीवाचं होतं. आणि मग ते म्हणाले की संकल्प विकल्पांना एकदा जर पूर्ण विराम मिळाला सज्जनो, तर वासना शांत व्हायला सुरुवात. आणि वासना शांत झाली की मग हे मानवी मन समाधी मग्न व्हायला सुरू जातं. किंवा अलीकडच्या आपल्याला समजेल अशा भाषेत सांगतो की नामामध्ये रंगायला लागतं. आपण नाम घेतोय आज, सगळ्यांचे छान 250, 300, 350 काय असेल सगळ्यांच्या म्हणून 500 माळा होत आहेत, हरकत नाही, ते बिलकुल वाया जाणार. पण अजून रंगलोय का आपण नामात? नाही, अशी माळ ठेवावीच वाटत नाही, असं होतंय का? नको, जाऊ दे आता, नाही करत मी चहा, थोड्या वेळाने घेते, माळ सोडवतच नाही. तारुण्यामध्ये काही कादंबऱ्या वाचताना असं व्हायचं पहा, त्याच्यानंतर पुन्हा कधीच तसं झालं नाही. पण तसं आता नामासाठी होईल का? नक्की होईल. कोणाच्या? त्यांच्या कृपेने. पण त्याच्यासाठी आधी क्वांटिटी नामाची, आणि क्वांटिटी करता करता क्वालिटी कशी होईल, तर मुखाने नाम घेणं, डोळे लावून घेणं, समोर नाम, मुखात डोळ्याच्या समोर डोळे लावल्यावर नाम दिसतंय, मुखाने नाम घेतले जाते, कानाने त्याचं श्रवण होतंय. आणि हे श्रवण होत असताना त्या नामामध्ये इतका विलीन होऊन जातो आपण की स्वतःचा विसर पडतो. आणि मग 5 मिनिटांनी, 7 मिनिटांनी, 10 मिनिटांनी हळूच, अरे कुठे होतो मी, नामात होतो. आणि मग असं करता करता हा 5 मिनिटाचा, 7 मिनिटाचा वेळ जेव्हा 20 मिनिटं, 30 मिनिटं, 40 मिनिटाचा वाढत जातो ना, तेव्हा माणूस नामात रंगायला लागतो. आणि नामात एकदा रंगायला लागला मग त्याचे काय वेगवेगळे अनुभव सज्जन, मी तुम्हाला काय सांगतो. मन वासना शांत झाल्यानंतरच गोष्ट सांगतो. संकल्प विकल्प बरोबर बंद होतात. तुम्हाला सांगतो, नाम हे असं औषध आहे ना की एखादा काय म्हणतात त्याला,
मुलगा आहे, छोटा मुलगा, किडकिडीत आहे, प्रकृती सुधरतच नाही, आणि त्याला एखाद्या वैद्याने असं औषध द्यावं की त्या लेकराला लगेच भूक लागावी, त्यांनी छान अन्न ग्रहण करावं, लगेच ते त्याला पचावं, ते पचावं, लगेच हाडा मासांमध्ये ते मिसळावं, ते लेकरू तरतरीत व्हावं, लगेच खेळायला जावं, पुन्हा आलं की खावं, पुन्हा खेळावं, एनर्जेटिक व्हावं. एकाच औषधाने सगळ्या प्रकारचे गुण जसे यावे तसं नामाचं आहे. ती वास म्हणजे ते संकल्प विकल्प बंद करेल, विकाराला शमून जाईल, विवेकाला बुद्धी विवेक तुमच्यात जागृत होईल, वैराग्य सहज केव्हा आलं कळणार नाही, नामावरची श्रद्धा वाढेल, सद्गुरूंची श्रद्धा वाढेल, नामाविषयीचं प्रेम येऊन नामाला केव्हा बसतो असं होईल. इतके सगळे गुण एका नामस्मरणात. महाराजांसारखा सत्पुरुष म्हणजे ब्रह्मज्ञानी माणूस म्हणतो की मला जेव्हापासून बोलायला आलो, बोलायला यायला लागलं, शेवटच्या क्षणापर्यंत मी नामाचं महात्म्य सांगितलं म्हणले, पण ते संपलंच नाही. माझा देह गेला, मी पुन्हा आलो म्हणले 12 वर्ष. थोरले महाराज म्हणाले, म्हणजे जेव्हा पुन्हा आले तेव्हाच त्यांनी हे सांगितलं. मी कहू तुम्ही कसे काय आले पुन्हा वाणीरूप महाराजांना म्हटलं तर ते म्हणले माझी नामाची वासना राहिली. सद्वासना सुद्धा राहते, आणि आपण चर्चा करतोय वासना शून्य होण्याचा, तर त्याच्यासाठी 7 जन्म. आता पहिला जन्म आपण समजून सुरू करू, नाही का? या जन्मात इतकं नाम घेऊ, इतकं नाम घेऊ की पुढच्या जन्मात सत्पुरुष किंवा चांगला नाम साधक, त्याच्या पुढच्या याच्यात सत्पुरुष, त्याच्या पुढच्या अजून सत्पुरुषाची वेगळी, मग संत, मग सत्य लोकांमध्ये जाण्या इतका महान सत्पुरुष ब्रह्मज्ञानी 7व्या जन्मापर्यंत आपला सिलेबस आहे असं समजून आज नामाला नाम आता कसं करायचं. महाराज म्हणले मला फार आवडलं ते नाम कसं घ्यावं, म्हणजे आंधळ्यासारखं घ्या. त्या आंधळ्याला बसवलं मध्ये म्हणजे यातला भरून घे, इकडे टाक, भरत राहायचं, किती भले काय कर, घ्यायचं इकडे टाकायचं, घ्यायचं इकडे टाकायचं, नाम घेत राहायचं. सगळं नामात रंगून जाणे, नामात रंगून या, आणि मग नामात रंगून या व्यवहारी सर्व भोग भोगावे. हाची सुबोध गुरुचा भोगासंगे कुठे न गुंतावे, हे म्हणतो आज. आपल्याला साधत नाही, आपल्याला ते साधायचंय, आणि ते साधायचं तर महाराज म्हणाले या मार्गाने आपल्याला जायचंय. महाराज म्हणाले ना काही पथ्य पाळायची, ती पथ्य ही आहे. नाथ महाराज सांगतात, महाराज म्हणाले समजून उमजून नाम घ्या. ते समजून उमजून नाम काय घ्यायचं याच्यासाठी नाथ भागवत आहे, याच्यासाठी हा अध्याय, आणि ते सगळं आपल्याला अवधूत सुंदर सांगतात यदुराजाला समोर करून. आपण सगळे यदुराजा इतके ज्ञानी नाही, पण त्याच्या मागे बसून तर आपण ऐकतोच आहे. नाथ महाराज आपल्याला सांगतात सज्जनो. काय सांगू तुम्हाला, पुढे म्हणाले एकदा मन शांत, वासना शांत झाली की मन समाधीमग्न होतं, नाममग्न होतं, नामामध्येच आपण तल्लीन व्हायला लागतो. आणि हे आपल्याला महाराज नक्की देणार आहे आपण नाम घेतल्यावर. बऱ्याच गोष्टी तुम्हाला म्हणतो ना, सत्य संतांच्या चरित्राचं वाचन, काही पारायण करणं. रामानंद महाराजांच्या तर पारायणांचा अनुभव असा आहे की ज्यांनी रामानंद महाराजांची पोथी पाहिली नाही, ओव्याही वाचल्या नाही, फक्त रामानंद महाराजांचं चरित्र ऐकलं तरी नामाला लागलेलं, नुसत्या चरित्र श्रवणाने. काय असेल मला सांगा. त्या महापुरुषांनी देह ठेवून आज 95 वर्ष झाले. रामानंद महाराज, थोरल्या महाराजांची या वर्षी 112वी पुण्यतिथी आहे. या डिसेंबरमध्ये 112 वर्ष झाले की ज्या महापुरुषाच्या समाधीजवळ जरी गेलो तर आपल्याला अकारण आनंद होतो. गोंदवल्यात गेलो, आळंदीला गेलो, समर्थांच्या दर्शनाला गेलो, गेल्याबरोबर थकून जातो बा. जाऊस तर कधी कधी आपल्याला थकवा येतो. एसी गाडीत जाऊन सुद्धा इतके आपण सुकुमार झालो. घरून दशम्या, पाण्याची बॉटल बाजूला, एसी गाडीत पाहिजे ते गाणे, इतक्या सुखकर जाऊन सुद्धा गेल्या खूपच थकवा आला हो. 5 तासाचा प्रवास, बापरे, जसके पळतच आले नांदेडून खिरड्याला. एवढा थकवा आल्यावर सुद्धा आपण गाडीतून उतरलो, महाराजांच्या समोर गेलो. पहा, महाराज म्हणत असताना प्रत्येक संत महात्म्याची समाधी सत्पुरुष गेल्याबरोबर थकवा तर जातो, अकारण आनंद होतो, मस्त वाटलं, छान, किती छान, किती. हे काय त्यांचं अस्तित्व आहे. काय ते अस्तित्व? प्रेमात राम रमतो. हे कशाने झालं तर त्यांना ब्रह्मज्ञान झाल्यामुळे. ते ब्रह्मज्ञानी झाले. ते ब्रह्मज्ञानी झाले कसे? हा मार्ग आहे की पश्चाताप माणसाला रोज अगदी साधी, म्हणजे आपल्याला जे महाराजांनी सांगितलं की तुमचा चित्त शुद्ध करायचं, अंतःकरण शुद्ध करायचं. चित्त शुद्ध होण्यासाठी रोज संध्याकाळी त्यांना सांगणं हेच येते.
पश्चाताप, रोजचा पश्चाताप आहे. असा रोज पश्चाताप. महाराज आज सकाळपासून इतकं नामस्मरण केलं, इतके चांगले कामं केले, इतक्यांशी चांगला बोललो, या दोघा चौघाला मात्र शिव्याच दिल्या, त्यांची मात्र निंदाच केली, हे सगळं रोज सांगणं, असं 90 दिवस झोपताना सांगणं म्हणजे रोजचा पश्चाताप सुद्धा करून घेणं. पश्चाताप केल्याने, सांगितल्याने आजची चूक उद्या त्याची तीव्रता कमी होते आणि चित्तशुद्धकडे मनुष्य कसा जातो. महाराज म्हणाले असं 90 दिवस करा. कोरोनामध्ये सांगितलं 14 दिवसाचं ते महात्म्य सांगितलं आपल्याला. 7 दिवस 14 दिवस क्वारंटाईन व्हा, अमकं व्हा, तमकं, हे सगळं त्या शास्त्रात शरीराला आणि मनाला सवय लागण्यासाठी एक अवकाश द्यावा लागतो, एक काळ द्यावा लागतो. म्हणून तर 7 दिवसाचं पारायण करा, 5 दिवसाचं करा, 14 दिवसांचं, 21 दिवसांचं, 40 दिवसाचं अनुष्ठान करा. म्हणजे त्या 40 दिवसात तुम्ही संकल्प करून त्याप्रमाणे तुमच्या मनाला आणि शरीराला सवय लावायची. आणि एकदा 21 दिवस 40 दिवस ती सवय मनाला आणि शरीराला झाली तेव्हा ती हळूहळू वाढत जाते. हेच आपल्याला शिकायचं सज्जन. पुढे म्हणाले की पिंगलेचा हा अनुभव आला. आत्मसमाधीमध्ये रंगलेली पिंगला अवधूतांची गुरु झाली. तिला हे सगळं झालं, तिचा पश्चाताप झाला, तिला खरा पश्चाताप झाला. आणि मग त्या पश्चातापामधून ही पिंगला भगवान अवधूतांची गुरु झाली, गुरु होऊ शकली. यामध्ये पिंगलेचं वैराग्य म्हणजे तिच्या निर्वासनतेचं महत्व आहे. निर्वासन झाली ती. असं व्हायला पाहिजे. असं होतं का? निश्चित होतं. केव्हा होईल? विवेक. सगळ्यात महत्वाचा विवेक जो सद्बुद्धीशी रिलेटेड आहे. म्हणून कायम म्हणाले ते क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीतीभ्रष्ट. एकच ओळ आहे फार क्षणिक सुख, माया, मोह, तेवढ्या पुरता मोह झाला. रामायणामध्ये ते सगळी लीला, तरी अध्यात्म रामायण सांगते ही सगळी लीला आहे. पण सीतामाईला सुद्धा त्या सुवर्ण मृगाचा मोह क्षणाचा झाला. एक क्षणभर तेवढं न सांभाळण्यात जर गेलं असतं तर एवढं रामायण आपल्याला झालंच नसतं. असं रामायण म्हटलंच ना आपल्याकडे, रामायण झालंच नाही. एवढं हे केलं नसतं तर रामायण घडलं असतं का? इतका तो वाक्प्रचार आपल्या मानवी जीवनात आलेला आहे. तर म्हणाले अवधूतांनी तिला गुरु करावं, गुरु समजावं. याच्यामध्ये तिच्या वैराग्याचं म्हणजे निर्वासनतेचं महत्व आहे. म्हणून कालच आपण ते सांगितलं की हा जो 8वा अध्याय, याच्या अगदी शेवटच्या 25 ओव्या आहेत नाथांनी लिहिलेल्या. आशेच्या संदर्भात, मानवी जीवनात आशेचं काय स्थान आहे याच्यावरच्या ज्या 25 ओव्या लिहिलेल्या आहेत. ते म्हणाले की आशेपासून होणारा अनर्थ आणि निराशेपासून म्हणजे निर्वासनतेपासून साधणारं सच्चिदानंद पद नाथांनी त्या 25 ओव्यांमध्ये सांगितलं. आशा काय करते आणि निराशा म्हणजे वैराग्य, अशा अर्थाने शब्द वापरला. निर्वासनता किंवा वैराग्य. मानवी जीवनात तर वैराग्य माणसानी, आणि वैराग्य काय म्हणजे तिथे फार सुंदर व्याख्या दिली आहे महाराजांनी. वैराग्य कशाला म्हणावं? जे जे घडेल त्याचा समाधानाने स्वीकार करणं वैराग्य. किती सुंदर आहे. आपण नाही काही करायचं, जे घडेल ते समाधानाने स्वीकारायचं, याच्यासारखं वैराग्य नाही. हे इथे समजतं तुम्हाला, उमजत नाही. उमजत नाही म्हणजे आता घरी जाताना एखादा प्रसंग घडला, राहील का समाधान? ते उमजण्यासाठी मग काय? पुनश्च नाम. आणि हे नाम नाथ महाराज म्हणाले की या नामाच्या साधनेने निर्वासनता येईल आणि निर्वासनतेतूनच सच्चित आनंदाचं पद नाथ महाराज म्हणाले प्राप्त होऊ शकतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या 8व्या अध्यायामधल्या शेवटच्या ज्या 25 ओव्या आहेत, ह्या 25 ओव्या बाबा असं सांगतात की नाथांचं जेवढं काही सगळं वाङ्मय आहे ते भावार्थ रामायण आहे, नाथ भागवत आहे, इतक्या मोठ्या प्रमाणातल्या सगळ्या गवळणी आहेत, भारुड आहेत, भजनं आहेत, पद आहेत, सगळे इतकं मोठ्या प्रमाणातलं सगळं वाङ्मय पाहिलं
पण या 25 ओव्या ज्या या अध्यायाच्या शेवटच्या आहेत, ह्या वाङ्मयाच्या दृष्टीने, साहित्याच्या दृष्टीने, भाषेच्या दृष्टीने आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीने अतिशय उच्च दर्जाच्या आहेत म्हणाले. तत्वज्ञान, भाषा, साहित्य, सगळं ज्ञान, वाङ्मय या सगळ्या दृष्टीने या 25 ओव्या नाथ महाराज म्हणाल्या प्रथम क्रमांकाच्या मध्ये आहेत. साधकांनी या ओव्या नित्य पाठामध्ये ठेवाव्यात. इतक्या सुंदर. त्याच्यात एवढंच सांगितलं की आशा आणि निराशा म्हणजे वैराग्य. बरं, याच्यावरचं उत्तम विवेचन 8व्या अध्यायात त्या शेवटच्या 25 ओव्यांमध्ये दिलेलं आहे. आता ही सगळी पिंगलेची प्रस्तावना मी तुम्हाला सांगितली. आता पिंगलेच्या ज्या ओव्या आहेत त्या आहे अवधूत म्हणे नृपनंदना, वेश्या गुरु म्या केली जाणा, तिच्या शिकलो ज्या लक्षणा विचक्षणा अवधारी. पूर्वी विदेहाचे नगरी, पिंगला नामे वेश्या वासू करी, तिची आस निरासेवरी वैराग्य भारी उपजले. ते स्वैरिणी स्वेच्छाचारी, सायंकाळी उभे द्वारी, नाना अलंकार अंबरी, शृंगार कसुरी शोभत. आधीच रूप उत्तम, वरी शृंगारिली मनोरम, करावया ग्राम्य धर्म, पुरुष उत्तम पाहत असे. सगुण स्वरूप धनवंत, काम कौशल्ये पुरवी आर्त, अर्थ देऊनी करीत समर्थ, ऐसा कांत ती पाहत असे. ऐक गा पुरुष श्रेष्ठा, पुरुष येता येता देखे वाटा, त्यासी खुणावी नेत्र व्यंकटा, कामचेष्टा दाऊनी. येत्या पुरुषाचा हानी खडा, एकासी म्हणे घ्याजी विडा, डोळा घाली जात्याकडा, एका पुढे भवरी दे. ठेवूनी संकेती जीवित, ऐसे नाना संकेत दावित, पुरुष तिकडे न पाहत, येत जात कार्यार्थी. गेल्या पुरुषाते निंदित, द्रव्यहीन हा अशक्त, रूपे विरूप अनंत, उपेक्षित धिक्कारे. आता येईल वित्तवंत, अर्थदानी अतिसमर्थ, माझा धरोनी हात, काम अर्थ पुरविल. ऐसे दुराशा भरले चित्त, निद्रान करी उद्वेगित, द्वार धरोनी तिष्ठत, कामवांचित पुरुषासी. रिधो जाय घरा भीतरी, संचल एकुणी हृदय बाहेरी, रिधता निगता येर झाली, मध्यरात्री पै झाली. सरली पुरुषांची वेळ, रात्र झाली जी प्रबळ, निद्रा व्यापिले लोक सकळ, पिंगला विव्हळ ते काली. तुटला आशेचा जिव्हाळा, चुकले ओठ वाळल्या गळा, कळा उतरती मुख कमला, खेदू आगळा चिंतेता. वित्त न येती हाता, तेने ते झाली दीन चित्ता, वैराग्ये परम वाटली चिंता, सुख स्वार्था ते हेत. अवधूत म्हणतात की यदुराजा, आता तुला एका वेश्येची कथा सांगतो की ज्या वेश्येला मी गुरु केलंय. आणि त्या वेश्येची कथा सांगत असताना 2 लक्षणं त्यांनी सांगितली की ते म्हणाले वैराग्य भारी, तिची आस निरासेवरी, वैराग्य भारी उपजले. त्या वेश्येचं वर्णन करत असताना नाथ महाराज सांगतात की हे यदुराजा, जनक राजाच्या नगरीमध्ये एक पिंगला नावाची अत्यंत देखणी सुंदर अशी वेश्या राहत असे, जी देह विक्रय करायची. स्वच्छंदाने वागणारी, नाना प्रकारचे अलंकार घालून, सुंदर वस्त्र नेसून संध्याकाळी आपल्या दारामध्ये उभी राहून परपुरुषाची वाट पाहत असायची. तिचं वैशिष्ट्य सांगताना असं सांगितलं की निरासेवरी वैराग्य भारी उपजले. तिची ज्या पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं की हे चरित्र आपल्याला का पाहायचं. निराशा झाल्यानंतर तिला अत्यंतिक उच्च दर्जाचं वैराग्य प्राप्त झालं, म्हणून मी तिला गुरु केलं. हे अवधूत इथे अधोरेखित करतात. आणि मग तिचं सकल वर्णन केलं की ती अत्यंत सुंदर आहे, जनक राजाच्या नगरीत राहते, संध्याकाळी शृंगार करून वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार करून परपुरुषाची देह विक्रय करणं हा तिचा व्यवसाय असल्यामुळे ते करणं गरजेचं. पण इथे हे
पिंगलावेशीचं आख्यान सांगत असताना मला नाथ महाराजांचं जीवन ज्या ओवीवर अवलंबून आहे, ज्या ओवीमध्ये अतिशय सुंदर तत्वज्ञान सगळ्यांसाठी सांगितलंय, ती ओवी आठवते. ती ओवी आहे, आपल्याही लक्षात असेल, गृहस्थाश्रम न सांडिता, ही ओळ सोडून द्या. कर्मरेखा न ओलांडलिता, ही धरा. निज व्यापारी वर्तत, आत्मबोधू न मळे श्रीराम. यातलं निज व्यापारी वर्तता, आत्मबोधू, की तिचा तो व्यवसाय आहे. उदरभरणासाठी म्हणा, कशासाठी म्हणा, मुख्यतः उदरभरण आहेच आहे. त्याच्यासाठी तिने तो व्यवसाय सुरू केला, देह विक्रीचा. आणि त्याच्यामध्ये सुद्धा परमात्मा येऊ शकतो, नवे नवे परमात्मा तुम्हाला लाभू शकतो, नवे नवे आत्मबोध तुम्हाला होऊ शकतो. निज व्यापारी वर्तता, आत्मबोधू न मळे. याचं उदाहरण मला वाटतं या एक पिंगलेचा विचार करत असताना मला आठवत आहे. स्वरूपाने सुंदर असलेली आणि मनोरम शृंगार केलेली पिंगला एके दिवशी विलासासाठी म्हणून दारामध्ये उभी होती. संध्याकाळची वेळ झालेली. कुणीतरी सगुण स्वरूप धनवंत, काम कौशल्य पुरवी आर्त, अर्थ देऊनी करी समर्थ, ऐसा कांत शोधत असे. पिंगला एखादा मोठा धनवान माणूस यावा, त्याच्याकडनं वासनापूर्ती आणि द्रव्याची पूर्ती माझी होईल, असा परपुरुष कुणीतरी येईल, याची ती वाट पाहत. आणि ही सगळी वाट पाहत असताना त्याचं त्यांनी सगळं वर्णन केले, ते आपल्याला सगळ्यांना समजलं. त्याचं मी फार विवेचन करत नाही. येणाऱ्या जाणाऱ्याला बोलवत असे, कोणाला विडा देत असे, या महाराज असं करा, तसं करा, असं सगळं सांगत असे. पण त्या दिवशी काय झालं की कर्मधर्म संयोगाने त्या दिवशी पिंगलेकडे एकही पुरुष आला नाही. संध्याकाळची वेळ सरून गेली, पहिली रात्र ही गेली, माध्यान्ह रात्र म्हणजे मध्यरात्र झाली. कुणीही पुरुष तिच्याकडे आला नाही. याच्यामध्ये ते वर्णन नाहीये, पण एका ठिकाणी मला श्रवणाला ते मिळालं म्हणून तुम्हाला सांगतो. अवधूतांनी काय पाहिलं? अवधूत बाजूच्या रस्त्यावरून पिंगलेचं निरीक्षण करत. महाराजांच्या प्रवचनामध्ये एक वाक्य आहे, फार सुंदर आहे. ते म्हणाले, एखादी सुंदर स्त्री आल्यानंतर एखाद्या व्यक्तीला तिच्याकडे पाहून मातृत्व भाव प्रगट होऊ शकतो आणि एखाद्या पुरुषाला तिच्याकडे पाहून कामना निर्माण होऊ शकते. हे त्या व्यक्तीच्या वृत्तीवर अवलंबून आहे. म्हणून म्हणलं ना, नवरात्राचा खरा अर्थ पुरुषांनी काय घ्यावा आणि स्त्रियांनी आजकालच्या काय घ्यावा. पुरुषांनी घ्यावा, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. आणि स्त्रियांनी लक्षात घ्यावं की ती काली माता, तिच्या हातात त्रिशूळ आहे, सिंहावर सुद्धा ती येऊ शकते का आपल्याला गरब्यामध्ये नाचून अभिवर्षन्स करून घ्यायचे. यातली मी कोण आहे हे ठरवण्याचा काळ या मुलींचा आईबाबांनी तिला सांगण्याचा आहे. अवधूत पिंगलेला पाहतायत दुरून, आणि याच्यामध्ये ते वर्णन आले की ती दारामध्ये अशी उभी आहे आणि एकटक ती त्या रस्त्यावर पाहते की कोणी पुरुष येतोय का, कोणी पुरुष येतोय का, कोणी पुरुष येतोय का की जो मला द्रव्य देईल, माझी वासना पूर्ण करेल. आणि हे सगळं करत असताना ती पिंगला तिच्या डोळ्याची पापणी देखील हलत नाही आणि तिच्या डोळ्यातला वाट पाहण्याचा जो भाव आहे तो अवधूतांनी टिपलेला आहे.
अवधूत ते पाहतात, अरे हिची पापणी देखील हलत नाही आणि हिच्या डोळ्यामध्ये केवढी आर्तता आहे, शोधते ती, कधी मला मिळेल, कधी मला मिळेल, कधी तो प्राप्त होईल, कधी तो प्राप्त होईल. हा जो भाव आहे, हा भाव कामवासनेच्या दृष्टीने अवधूत पाहत नाहीये. ते पाहतायत की असा भाव भगवंतासाठी वाट पाहण्यासाठी असेल तर अशा पापण्या भगवंत केव्हा दिसेल म्हणून मिटत नसतील तर, हे अवधूतांनी पाहिले. हे याच्यात नाही आलेलं, एका कथेमध्ये मला ऐकायला मिळालं. काय सुंदर कल्पना आहे सुचत. महाराज जे म्हणाले ना, अकुंचित मन विशाल करणं हा परमार्थ आहे. मग अकुंचित म्हणजे त्याच्यात वासना बिसना आले ते अकुंचित, आणि विशाल म्हणजे स्वच्छ सुंदर पवित्र मंगलमय दृष्टिकोन जगाकडे पाहण्याचा, सगळ्यांकडेच पाहण्याचा. आणि हा केव्हा होईल? मला तसं वाटतं की तसा भाव नसेल तुमचा मातृरूपेण निर्माण होतं. या देवी सर्व भूतेषु कन्या रूपेण संस्थिता. एखादी सुंदर मुलगी पाहिली, चुणचुणीत मुलगी पाहिली, असं वाटलं म्हणजे आपलीच मुलगी आहे. असं का नाही वाटत? का भाव असावा की ती माझी पत्नीच असावी किंवा माझ्यासाठी ती उपभोग्य असा वस्तू असावी, याच्यासारखा नीच विचार असू शकेल का, असं मला वाटतं, नाही का? या देवी सर्व भूतेषु, एक तर मातृरूपेण तर कन्या रूपेण. हे भारतीय तत्वज्ञान आपल्याला शिकवतं. म्हणून नीतिमान या शब्दाचा अर्थ सांगता महाराज म्हणाले 3 गोष्टी. नीतिवंत, नीती 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 पोरांना कळतच नाही. नीतिवान राहायचं म्हणजे काय? परस्त्री, परद्रव्य, परनिंदा. पुरुषांसाठी परस्त्री, स्त्रियांसाठी परपुरुष. परनिंदा, परद्रव्य नकोच. या 3 गोष्टी सांभाळल्या, पूर्ण नीतिमत्ता आली. नीतिमत्ता आली की आनंदच आला. नीतिमान मनुष्य कितीही दरिद्री असला तरी तो दुःखी कमी होतो, प्रापंचिक अडचणी सोडू शकतो. अनीतिमान माणूस श्रीमंत असला तरी तो पूर्ण सुखी नसतो. आयुष्याच्या शेवटपर्यंत तुम्ही जगाला फसवू शकता, तुमच्या मनाला नाही फसवू शकता. की मी हे कृत्य वाईट केलंय, मी हे पाप केलंय, ते मनुष्य आयुष्याच्या अखेरपर्यंत. आणि थोरा मोठ्यांनी असं सांगितलं की तुम्ही किती नाही म्हणला तर जायच्या अर्धा पाऊण तास तरी तुमचा सगळा चलत चित्रपट दाखवण्याची व्यवस्था चित्रगुप्त विदाउट एनी ऍप्लिकेशन करतो. दाखवतोच तो तुम्हाला काय काय उद्योग तुम्ही केले, आता कुठे जायचं, येता का, आता येता उड्या मार. असं विषय असा सुरू होता की त्या दिवशी एकही ग्राहक येत नाही. की आज जाते बाहेर येते, आज जाते बाहेर येते. बाहेर आले की टक लावून पाहत असते, आता तरी कोणीतरी द्रव्य देईल, कोणीतरी माझी वासना पूर्ण करेल. असं करता करता सज्जनो वाट पाहून पिंगला कंटाळली, आज बाहेर जाऊन थकली. मध्यरात्र झाली आणि मध्यरात्री झाल्यानंतर तिलाच राग, उद्वेग आला. रागापेक्षा पुढची अवस्था काय. आणि म्हणून ते म्हणाले की वैराग वित्त न येता येची हाता, तेने ती झाली दीन चित्ता. वैराग्य परम वाटली चिंता, सुख स्वार्था ते हेतू. नारद म्हणाले उद्वेगाने भरून दिली. तिचा घसा कोरडा पडला, ओठ कोरडे पडले, मुखकमल म्लान झालं. असं सगळं वर्णन नाथ महाराजांनी केलं. आणि मग पुढे श्लोक येतो, कैसे वैराग्य उपजले तिसी, जे चिंतित होती विषयासी, त्या विटली विषय सुखाची, छेदक आसेशी वैराग्य. तेने वैराग्य विवेकयुक्त पिंगलेने गाईले गीत, ते ऐकराया समस्त चित्ती सुचित्त होई. ऐकराया विवेकनिधी, वैराग्य नाही ज्याचे बुद्धी, त्यासी जन्म मरणाची आधी व्याधी, प्रतिपदी बाधुक. फार सुंदर सूत्र नाथ महाराज मध्ये सांगून टाकतात. की काय म्हणाले माहितीये, वैराग्य नाही ज्याचे बुद्धी, त्यासी जन्म मरणाची आधी व्याधी. जिथे वैराग्य नाही,
जन्मापासून तर मरणापर्यंत आधी आणि व्याधी. वैराग्य नसलं की संपलं. आधी म्हणजे मानसिक विकार, व्याधी म्हणजे शरीराचे विकार. जिथे वैराग्य नाही, जिथे विवेक नाही, त्याला जन्म मरण, जन्मापासून तर मरणापर्यंत आधी आणि व्याधी सोडत नाही. झालं काय सज्जन हो, की कुणीही पुरुष हाती लागला नाही, वासना पूर्ती झाली नाही, द्रव्य म्हणजे पैसा मिळाला नाही, त्यामुळे उदरभरणाचा उद्याचा प्रश्न होताच. त्याची चिंता लागली आणि अगदी दीन लीन हीन दीन असं जे म्हणतात तशी पिंगला झाली. पण आशेचा ओलावा तुटला. आता आशाच नाही. 12च्या नंतर कोण येणार? सगळं शहर बंद झालं, रस्त्यावर कोणी येत नाहीये. आणि पिंगला आपल्या घरामध्ये एकांतात बसली. आता आशेचा ओलावा तुटला होता. पण सज्जन हो, पूर्व पुण्याई काहीतरी तिची निश्चित आहे. त्या पूर्व पुण्याईमुळे काय झालं की वैराग्याची निर्मिती झाली. वैराग्य प्राप्त झालं त्याच क्षणी. काय वैराग्य झालं तर म्हणाले पुढे त्याचा अतिशय, अनुताप नाही ज्यासी, हे आता हेच आहे, विवेक नुपजे मानसी, तो संसाराच्या अंदनी दासी, आशा पायी बांधिसे. सज्जन हो, अनुताप जर नसेल, विवेक नसेल, तर त्या माणसाच्या आयुष्यात त्याला आशा बांधून टाकते. त्यासी मोह ममतेची गाडी घाली जे देहबुद्धी वेळी, अहोरात्र विषय भरडी, अर्धन घडी राहे. अशा प्रकारे हे सगळं चालत असताना नाथ महाराज म्हणाले, विटून गेली, चिंतन करत बसली. संध्याकाळी शृंगार करून ज्या भावनेने, ज्या वासनेने, ज्या आशेच्या भरोशावर मी बसली, देहसुख आणि द्रव्याच्या, रात्रीचे 12 वाजले. आणि मग सगळं जीवन चित्रपट तिलाच दिसायला लागले की मी आयुष्यभर काय केलं. एकामागे एक आपल्या सगळ्या पापकर्मांची आपण आतापर्यंत कशात गुंतलो, कशासाठी हे सगळं केलं, अशा विचारांची मालिका वैराग्याच्या रूपाने निर्माण झाली. आणि मोठा पश्चाताप होऊन तिचं मन सज्जन हो विषयातून पटकन बाहेर पडलं. आणि बाहेर पडल्यानंतर पिंगलेचं मन त्या द्रव्याच्या आसक्तीतून, त्या कामनेच्या वासनेतून जेव्हा बाहेर पडलं, तेव्हा एक सूत्र फक्त सांगतो आणि थांबतो. सज्जन हो, मानवी जीवनामध्ये माणसाला सगळ्यात जास्त कोण त्रास देत असेल, त्याची वासना. बघा, तुम्ही विचार करा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, सकाळी झोपेतून उठल्यावर ब्रश करायच्या आधी पहिले वासना निर्माण होती, अजून चहा टाकला की नाही, अरे तुम्ही ब्रश तर करा, एवढी वासना. बस चहा झाला, उद्योगम पुरुष लक्षणम, ती झाली की ती झाली की ती, सारख्या वासना. आणि हीच माणसाला सगळ्यात जास्त, तीच वासना जी पिंगलेकडे होती, तीच तुमच्या माझ्यामध्ये वेगवेगळ्या रूपाने दिवसभर आपल्याला त्रास देत असते. आणि त्या वासनेचा नाश जर कोण करू शकत असेल तर वैराग्य करू शकतो. म्हणून वैराग्याची फार गरज आपल्याला आहे. आणि पुन्हा सांगायचं की वैराग्याची प्राप्ती होण्यासाठी जर काही लागत असेल, सत्संग. आणि सत्संगातून नेमकं पहिल्यांदा काय घ्यायचं, नीती धर्माचे आचरण. नीती धर्माच्या आचरणाला पहिला क्रमांक संपूर्ण अध्यात्मामध्ये दिलेला आहे. तिथूनच तुमचं सगळे भाग सुरू होतात. देहबुद्धी, अमक तमक सगळं ते तिथून सुरू होतात. पण हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि झालं काय सज्जन हो, की रात्री 12, 12:30, 1 वाजलेला आहे जनकाच्या नगरीमध्ये, पिंगलेच्या घरामध्ये. आताच्या भाषेत अतिशय फ्रस्ट्रेट झालेली. एखाद्याचं दुकान असावं, दुकानावर एकही गिऱ्हाईक दिवसभर येऊ नये,
तेव्हा त्या व्यापाऱ्याला जे दुःख होतं त्याच्या कैक पटीने जास्त दुःख पिंगलेलं झालंय. पण तिच्या मनामध्ये हा विचार झाला की मी बाहेरच्या परपुरुषाचं चिंतन, त्याच्याबरोबर राहून तो भोग मी घेते आणि माझा आतला पुरुष आत्माराम, त्याच्याकडे मी कधीच लक्ष दिलं नाही. हा विचार पिंगलेच्या मनामध्ये यायला सुरुवात होते. आणि मग तिचं जे चिंतन अवधूत सांगतात यदुराजाला, ते म्हणजे उद्या पहा, उद्या सांगतो म्हणाले. म्हणून झालेली सेवा आज नाथांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी आपण अर्पण करूया आणि नाथ महाराजांचा अत्यंत सुंदर असा अभंग आपण म्हणूया. श्रीराम प्रार्थना. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणतसे, जाणतसे. आवडीने सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ. तुझ मोकलील ऐसे नाही, ऐसे नाही. जैसी स्थिती आहे तैसा परी राहे, जैसी स्थिती आहे तैसा परी राहे. कब तुक पाहे संचिताचे, संचिताचे. आवडीने भावे एका जनार्दनी, भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी, भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश, नाश आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ